हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी मिक्स डाळींपासून खिचडी बनवलेली आहे. तर नेहमी आपण मुगाच्या डाळीची किंवा तुरीच्या डाळीची अशी खिचडी बनवत असतो, पण आज मी मिक्स डाळींपासून खिचडी बनवली आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी तर ही मिक्स डाळ आहे. तर ह्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या डाळी असतात आणि ही डीमार्टमध्ये मिक्स डाळीचं पॅकेट भेटतं तेव्हा किंवा तुम्ही घरामध्ये अशा सगळ्या डाळी मिक्स करून घेऊ शकता. तर मला ह्याची म्हणजे फोडणीवाली डाळ किंवा आमटी पण खूप आवडते ह्या डाळीची, त्यामुळे माझ्याकडे नेहमी असते. तर त्याचसोबत मला त्याची खिचडीही फार आवडते. तर मी ती 1 वाटी मिक्स डाळ घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर जो कोणता तांदूळ तुम्ही घरी खात असाल तो वापरू शकता किंवा अगदी इंद्रायणीचा वगैरे तुमच्याकडे तांदूळ असेल तर त्याची खिचडी खूप छान होते. तर मी जो रेग्युलर घरी खाते तोच तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी तर या डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर आता मी ते त्यातलं पाणी ओतून परत एकदा दुसऱ्या पाण्यानं धुवून घेणार आहे. तर आता मी ते धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये भात हा शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला भिजवलेले डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा कुकरमध्ये घ्यायचेत आणि त्यानंतर आपण आता बाकी मसाले वगैरे टाकणार आहोत. तर 2 ते 3 मिरी आहेत, 2 ते 3 लवंग आहेत, त्याचसोबत 1 स्टार फूल आहे, 1 दालचिनीचा तुकडा आहे आणि 2 तमालपत्र आहेत. तर एवढाच आपल्याला मसाला टाकायचा आहे. त्याचसोबत मी हे 2 मोठ्या साईजचे गाजर आणि 2 मोठ्या साईजचे टोमॅटो जरा जाडसरच कट केलेले आहेत आणि ते घातलेत. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर चिंच घालायची, चांगला एक मोठा खडा चिंचेचा आणि तेवढाच गूळ घेतलेला आहे. आता हे सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आपण शेवटी त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर 2 ग्लास मी पाणी घातले. पाणी थोडंसं जास्त घालायचं आणि पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा भात. तर आता मी ते एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते चांगलं आणि आता आपल्याला याला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता मी त्याच्या शिट्ट्या करून घेतलेत. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूयात. तर आता एका पातेल्यामध्ये मी पहिले तर 1 चमचा तेल टाकले आणि त्यानंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यानंतर घालूयात थोडंसं हिंग, मोहरी आणि जिरं. तर अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातले. त्यानंतर हा जाडसर ठेचलेला लसूण घेतलाय, तो भरपूर घालायचा, त्यानं टेस्ट छान येते. त्याचसोबत लाल सुक्या मिरच्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर घालूयात कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे ते उभे कट करून घातलेले आहेत मी. कांदा लसूण तुम्ही खात नसाल तर तो तुम्ही स्किप करू शकता. आणि आता आपला कांदा पण बघू शकता चांगला असा भाजत आलेला आहे आणि तोपर्यंत कुकर पण इकडं थंड झाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपला भाताचा छान असा गाळ झालेला आहे. तर आता हे गाजर आणि टोमॅटो थोडेसे वर राहिलेत तर मी ते एकदा मिक्स करून घेते. तर चांगल्या प्रकारे मी ते हलवून मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता छान असा आपला हा राईस शिजला गेला आहे आणि इकडं आपला कांदाही मऊ झालेला आहे. तर मी काय त्यामध्ये फार भाज्या घातलेल्या नाहीत, पण तुम्ही गाजरसोबतच बीट वगैरे घालू शकता, फ्लावर घालू शकता, तुमच्या आवडीच्या बटाटा वगैरे घालू शकता. त्यानंतर फक्त मी 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा सांबर मसाला घातलेला आहे. सांबर मसाल्याने आपल्या डाळ खिचडीची टेस्ट खूप छान येते. तर आता तेवढे 2च मसाले घातलेत आणि त्यानंतर घातलेलं आहे पाणी. तर मी 2 ग्लास पाणी घातले कारण आपली खिचडीमध्ये म्हणजे भात शिजवला आहे त्यामध्ये पाणी काही राहिलेलं नाही आहे आणि आपल्याला तो थोडा सरसरीत असा बनवायचा आहे. तर मी आता या फोडणीमध्ये पाणी घातले, थोडीशी कोथिंबीर घातले आणि पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये आता हा शिजवलेला भात घालणार आहोत. तर आता मी सगळा भात त्यामध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने छान असा मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता कुकरला शिजवल्यामुळे त्यातलं पाणी पूर्ण आटलं गेलं होतं. तेच पातेल्यात शिजवला असता भात तर मग त्याच्यामध्ये पाणी लागेल असं आपण वरून घालतो, त्यामुळे पातळसर राहतो, पण वेळ जरा जास्त लागतो आणि गडबडीत असल्यामुळे मी पटकन होण्यासाठी म्हणून मी कुकरला शिजवला आहे आणि नंतर अशी प्रोसेस केली. तर हे अशा प्रकारे केलेला भात पण खूप छान लागतो. तो बघू शकता आता आपली डाळ खिचडी अगदी रेडी झाली आहे. तर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही याच्यासोबत पापड, लोणचं म्हणजे
तोंडी लावण्यासाठी म्हणून घेऊ शकता. पण मी बस आज ही फक्त खिचडी घेतलेली आहे, तरी त्याची टेस्ट खूप छान लागते. वरून घातलेलं आहे थोडंसं तूप आणि बनवताना फोडणीला मी तूप घातले, त्यामुळं गरमागरम ही खिचडी खाण्याची मजा तर काहीतरी वेगळीच असते. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली ही खाण्यासाठी रेडी डाळ खिचडी झालेली आहे. कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा कधीतरी लेट झालेला असतं, आपण कुठे बाहेर गेलेलो असतो आणि आल्यावर पटकन काय बनवावं, तर त्यासाठी म्हणून खूप छान रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे डाळ खिचडी ट्राय करा. आणि मी बनवलेली ही मिक्स डाळीची खिचडी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.